हॅलो, शुभ संध्याकाळ. कसे आहे सगळे? आय होप सगळे छान असतील. तर एव्हरीडे क्वीनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ आहे डीमार्ट शॉपिंग. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कंटिन्यू बघा. मला काय बोलायची गरजच नाही ना. काय कर नीट बोला. हे असं नको बोलू, चांगलं बोल. हॅलो फ्रेंड्स, आता आम्ही जाणार आहे डीमार्ट. तर मला लागली होती भूक आणि बाहेर निघाले आणि मी पाणीपुरी खाणार नाही असं तर होणार नाही. तर डीमार्टला खूप वेळ लागणार आहे मला माहिती होतं, म्हणून मी आधीच पेटपूजा करून घ्यावा एनर्जी येण्यासाठी. पेटपूजा झाली, आता आम्ही निघाले डीमार्टला. मम्माने खाऊ खायला पाणीपुरी खाल्ली. आता आम्ही चालले डीमार्ट. आज मला काही बोलायची गरज नाही लागणार आहे, कारण की विहाने आज ठरवलं आहे की तोच आज एन्क्वायरी करणार आहे. पाणीपुरी खाल्ली आणि आता आम्ही चालले डीमार्ट. तिच्या इकडे खूप रात्र वाटते, कारण की आम्ही अंधारामध्ये आलोय आणि अंधारामध्ये तुम्हाला माहितीच आहे खूप अंधार असतो. तर बरीच शॉपिंग झाल्याच्या नंतर मी आता इथे डेअरी प्रोडक्ट घ्यायला आली आहे. ॲक्च्युली आज मला बर्गरच्या टिक्कीज घ्यायचे होते, तर म्हणून मी बर्गरचे टिक्कीज पण घेतले. त्याच्याबरोबर मग मला मोमोज दिसले. मला खूप दिवस झाले ट्राय करायचे होते हे मोमोज कसे लागत आहेत. तर कधीतरी ठीक आहे ना, महिन्यातून आता हे मी ॲक्च्युली इथे फक्त बर्गर टिक्की घेणार होते, पण मी मोमोज घेतले आहे. तर नक्की शेअर करा ते कसं टेस्टला आहेत फ्राय केल्याच्यानंतर. त्याच्यानंतर बटर्स, परत चीज, ह्या सगळ्या गोष्टी मला लागतात. चीजमध्ये मी वेगवेगळे चीज वापरते, स्लाईस चीज, परत मोझरेला, प्लेन चीज, म्हणजे क्यूबमध्ये असतात ते सुद्धा चीज वापरते. दही घेतले मी इथून. मग बरेच असे डेअरी प्रोडक्ट घेतल्याच्यानंतर मग पुढे मला अजून बरंच काही घ्यायचं होतं शॉपिंगला, पण बघू आता काय काय घ्यायचं आहे. ज्या काही पेंडिंग गोष्टी होत्या बऱ्याच दिवसापासून त्यासुद्धा घेतल्या आहेत. आता विहान तुम्हाला इथे प्लेट्स दाखवते त्याची. त्याच्यानंतर आम्ही बिलिंग केलं आणि घरी चाललो. डीमार्टमध्ये खूपच वेळ होतो आम्ही, तर खूप लेट झालं आहे. आता आम्ही घरी जायला निघालो आहे, कारण की घरी पण आता जाऊन मला स्वयंपाकाचं बघायचं आहे. शॉपिंग झाली आहे, 2 बॅग्स भरलेले आहेत. तर मला नेहमी घरात बर्गर बनवायचं असतं, म्हणून हे बर्गरचे मी पॅटीज मागवले, घेतले ॲक्च्युली डीमार्टमधून. आणि यावेळेस म्हणलं ट्राय करावं मोमोज, तर मोमोज मी आणले. तर नक्की ट्राय करा, तेव्हा तुम्हाला नक्की सांगेल की कसे टेस्टी आहेत की नाही. आणि बाकीचं प्रोडक्ट तुम्हाला मी नंतर दाखवते. जे माझे डेअरी प्रोडक्ट आहे ना, तेच मी आधी दाखवते. तर मी घरामध्ये पनीर बनवत नाही, म्हणून मी बाहेरचे पनीर आणते. पण हे मला आवडतात. एक गोवर्धनचे घेतले आणि अमूलचं घेतलं आहे, बाकी मी कोणतेच घेत नाही. आणि हे मला चीज क्यूब्स पण लागतात सँडविच वगैरेसाठी, पास्तासाठी. बटर मी 2 घेते, बाय मिस्टेकली एकच घेतलं. प्लस क्रीम सुद्धा लागते मला आपल्या ह्याच्यासाठी वगैरे. तर मी तुम्हाला डेअरी प्रोडक्ट सध्या दाखवते, नंतर बघू कोणते प्रोडक्ट दाखवायचं. आणि यावेळेस मी हे पण सुद्धा घेतले पिझ्झा बनवण्यासाठी, मोझरेला चीज, जे आपले असे छोटे छोटे ह्याच्यामध्ये येतात. तर हे पण मी यावेळेस घेतले. मी घेत नाही नेहमी, चीज स्लाइस घेते, पण यावेळेस मी हे घेतलंय, तो ट्राय करेल. तर पुढचा व्हिडिओ मी नंतर शूट करते, तुम्हाला नंतर दाखवते. ओके. तर डीमार्टला गेलो तो आम्ही काजू कतरी घेणार नाही असं होत नाही. नेहमी आम्ही डीमार्टला गेलो की काजू कतरी पहिलं घेतो. काजू कतरी आमची सगळ्यांची फेवरेट, माझी सोडून. मला स्वीट आवडत नाही एवढं, पण मुलं माझे हे सगळ्यांना खूप आवडतं आणि ते सगळे एन्जॉय करतात काजू कतरी. आणि हे आम्ही डीमार्टमध्ये गेलो तर हे नक्कीच भरतो. आणि खरंच टेस्ट चांगली आहे अमूलची काजू कतरीची, तुम्ही ट्राय करा. खरंच मला तर आवडते. आता बाकीच्यांचं मला माहीत नाही, कोणाची प्रत्येकाची टेस्ट वेगवेगळी असते. तर मी असं ना डेअरी प्रोडक्ट आहे हे सगळे फ्रीझरमध्ये स्टोअर करते, जेणेकरून ते चांगले राहतात.
आता हे जे आहे ना, हे माझं आईस क्यूबचं ट्रे आहे. त्याच्यामध्ये मग मी असे सगळे पनीर, परत चीज स्लाईस, चीज क्यूब्स वगैरे सगळं मी स्टोअर करते त्याच्यामध्ये. आणि जुन्या ज्या काय आहेत ते वर काढून ठेवते आणि फ्रेशवाले खाली ठेवते, जेणेकरून ते वापरले गेले पाहिजे म्हणून. सध्या मी हे असंच अरेंज करते, कारण की मी सांगितलं ना कॅबिनेट्स वगैरे मी आता काहीच करणार नाही आहे, जोपर्यंत माझं काही ते प्लॅनिंग जे आहे ते पूर्ण होत नाही. तर आता मग आलं आहे तर मग ते असं मी प्रॉपरली स्टोअर केलं आहे, जिथल्या तिथे सगळं काय असे ट्रे ठेवलेले आहेत, पण इतकं छान नाही. आता जे काय मी असं मेसी ठेवले ना ते मी उद्या नीट अरेंज करणार. घेऊन बघा, आता हा 2 आणि अजून 2चा सेट असेल कुठेतरी. छान आहेत ना, तर मी बघणार आहे आता ह्याच्यामध्ये सगळे मसाले भरणार, चिकन मसाला, पावभाजी मसाला, किचन किंग मसाले वगैरे. तर ते मी सेट करेल तेव्हा तुम्हाला नक्कीच दाखवेल. बाय. तर खूप दिवस झाले लावा केक खायचा. फायनली त्याच्या पप्पांनी त्याच्यासाठी लावा केक मागवला आहे. पुण्याला खाल्लेलेस ना सोम तू हा केक? पुण्याला मागवायचंस ना, त्याच्यानंतर आज मागवलं, म्हणजे किती 4 वर्षानंतर ना. 4 वर्षानंतर आज तो लावा केक एकदा परत खाणार आहे. कारण आम्ही पुण्याला होतो तेव्हा आम्ही हा केक मागवायचो. आय एम सो एक्साइटेड टू ओपन इट. यू सो एक्साइटेड? मी खूप एक्साइटेड आहे. वाव, सो नाईस. अँड काय आवडतं तुला लावा केक? खा आता चल, Nice तुझी and- इच्छा होती ना, पप्पांनी केली पूर्ण. खा आणि सांग कसं आहे. तो बघतोय मग कसा. हे त्याला दे रे थोडासा, छोट्या बाऊला दे. वाव, तर आता बघ तू. सो शेअरिंग इज केअरिंग. चला दोघं मिळून मिसळून खा. तर खूप दिवस झाले त्याला हा केक खायचा होता, तर त्याने त्याच्या पप्पांना सांगितलं, तर त्याच्या पप्पाने त्याच्यासाठी लगेच ऑर्डर केला. तर दोघांनी मिळून मस्त तो एन्जॉय केला. तर अहोने सुद्धा आमच्यासाठी मस्त पिझ्झा ऑर्डर केला. 2 पिझ्झा हा, ते मागवला आहे, एक फुल आणि एक स्मॉल साईजचा. आणि मस्त आम्ही एन्जॉय केला. तर उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्ही नक्की माझा जे काही मी शॉपिंग केली आहे डीमार्टची ते नक्की तुम्हाला दाखवेल मी. तर आता खूप लेट झालं त्याच्यामुळे बाय अँड गुड नाईट. टेक केअर ऑल ऑफ यू. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सो गुड बाय अँड गुड नाईट.